शिवशंभो सर्वांना, मी प्रज्ञा. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. होलिका दहन आणि 16 सोमवारचं व्रत एकाच वेळी आल्यामुळे माझी खूप गडबड चाललेली होती. सर्वात आधी पुरणपोळीचा स्वयंपाक करावा म्हटला. त्यासाठी छान अशी पुरणपोळी लाटून घेतली आणि खरंच पुरणपोळी फुगली की खूप भारी वाटतं. त्यानंतर वेळ न घालवता मी छान असे दिवे बनवून घेतले आणि त्यानंतर चुरम्याचा लाडू देखील बनवला. पूजेला बसण्याआधी आंघोळ करून घेतली आणि पूजेला लागणारे सर्व साहित्य एकत्र करून घेतले. त्यानंतर 108 बेलपत्र, 108 फुले आणि 108 तांदूळ असे मेजून घेतले आणि त्यानंतर पूजा मांडून घेतली. सर्व पूजा मांडून झाल्यानंतर गणपतीला अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर फूल व अक्षता वाहून घेतल्या आणि त्यानंतर पिंडीला अभिषेक करण्यास घेतले. पंचामृताने अभिषेक करून घेतला आणि मग 108 बेलपत्रे, 108 तांदूळ आणि 108 फुले घालून 108 वेळा ओम नमः शिवायचा जप केला आणि त्यानंतर आधी कणकेच्या दिव्याने आणि नंतर आरतीने ओवाळून घेतले आणि नैवेद्य देखील दाखवून घेतला. तेव्हा ती म्हणाली, गुरुवा काळजी करू नकोस, तू 16 सोमवारचे व्रत कर, म्हणजे शुक्रकृपेने तू व्याधीमुक्त होशील. आणि त्यानंतर 16 सोमवारचे पुस्तक आणि शिवलीलामृतचे 11वे अध्याय वाचून घेतले. त्यानंतर आरती करून घेतली. विक्राळा ब्रह्मांडी माळा, वेशकंठ काळा, त्रिमित विजाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया जल निर्मळ. आरती झाल्यानंतर लगेचच होली पेटवण्यात आली आणि त्यानंतर पूजा देखील करून घेतली. त्यानंतर लगेचच मंदिरात जायला निघाले. मंदिरात गेल्यावर अगदी मन प्रसन्न झाले. त्यानंतर पिंडीला अभिषेक करून घेतला आणि छान असं दर्शन घेऊन संपवला आजचा दिवस.